नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एक खेळ बनवला आहे. त्या खेळाचं नाव आहे संस्कार. या खेळामध्ये आम्ही एक चार्ट पेपरवर माणसांचे चित्र, प्राण्यांचे चित्र व काही आकडे लिहिलेले आहेत. आणि आम्ही एक रूल बुक पण बनवलेली आहे. आता मित्रांनो, हा खेळ कसा खेळायचा ते आपण आधी पाहूया. ब्ल्यू टीमच्या विद्यार्थ्यांनी आधी डाईस फेकावा. आता एक पडला म्हणून एकने कवडी पुढे सरकावी. असंच आपण जर मुलावर गेलो तर आपल्याला एक्स्ट्रा भेटणार, कारण मुलं आपल्याला हसवतात, आपल्या कामात मदत करतात, आपलं ऐकतात, म्हणून त्यांना एक्स्ट्रा. तेच जर आपण आजोबांवर गेलो तर त्यांना अनुभव असतो, त्यांच्या अनुभवानं आपल्याला मदत होऊ शकते, आपल्याला ते गोष्टी सांगतात, म्हणून त्यांना 2 स्टार. तेच जर आपण तरुण माणसावर गेलो तर आपल्याला 3 स्टार भेटणार, कारण की ते शक्तिशाली असतात, त्यांना ते चतुर असतात, ते आपल्याला संकटातून मदत करू शकतात, म्हणून त्यांना 3 स्टार. तेच जर आपण लांडग्यावर गेलो तर आपला 1 स्टार कमी होणार. जर आपण सिंहावर गेलो तर 2 स्टार कमी होणार. आणि जर आपण चित्ता किंवा बिबट्यावर गेलो तर 3 स्टार कमी होणार. आणि ह्या खेळात जो आधी मध्यभागी पोचेल तो हा खेळ जिंकेल. ह्या खेळाचा मेन हेतू आहे की आता पहिलीची मुलं असतात, त्यांना मॅडम अभ्यास करायला जातात, त्याच्यात गणितात बेरीज वजाबाकी असते, पण तो अभ्यास असल्यामुळं मुलं करत नाही. ह्या खेळातून त्यांची बेरीज वजाबाकीची इंटरेस्ट वाढेल. आणि दुसरा हेतू की बाहेरील बिघडती परिस्थिती पाहून हा खेळात माणसाने माणसाला मदत केली पाहिजे, हा संस्कार आपण आपल्या मनात रुजवू. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एक खेळ बनवला आहे. त्या खेळाचं नाव आहे संस्कार. या खेळामध्ये आम्ही एक चार्ट पेपरवर माणसांचे चित्र, प्राण्यांचे चित्र व काही आकडे लिहिलेले आहेत. आणि आम्ही एक रूल बुक पण बनवलेली आहे. आता मित्रांनो, हा खेळ कसा खेळायचा ते आपण आधी पाहूया. ब्ल्यू टीमच्या विद्यार्थ्यांनी आधी डाईस फेकावा. आता एक पडला म्हणून एकने कवडी पुढे सरकावी. असंच आपण जर मुलावर गेलो तर आपल्याला एक्स्ट्रा भेटणार, कारण मुलं आपल्याला हसवतात, आपल्या कामात मदत करतात, आपलं ऐकतात, म्हणून त्यांना एक्स्ट्रा. तेच जर आपण आजोबांवर गेलो तर त्यांना अनुभव असतो, त्यांच्या अनुभवानं आपल्याला मदत होऊ शकते, आपल्याला ते गोष्टी सांगतात, म्हणून त्यांना 2 स्टार. तेच जर आपण तरुण माणसावर गेलो तर आपल्याला 3 स्टार भेटणार, कारण की ते शक्तिशाली असतात, त्यांना ते चतुर असतात, ते आपल्याला संकटातून मदत करू शकतात, म्हणून त्यांना 3 स्टार. तेच जर आपण लांडग्यावर गेलो तर आपला 1 स्टार कमी होणार. जर आपण सिंहावर गेलो तर 2 स्टार कमी होणार. आणि जर आपण चित्ता किंवा बिबट्यावर गेलो तर 3 स्टार कमी होणार. आणि ह्या खेळात